की आपल्याला जर एकच गोष्ट निवडायला सांगितली की काँग्रेस की अशोकरावजी चव्हाण, आपण काय निवडणार? मला खरंच देवेंद्र फडणवीसांना विचारावं वाटतं की तुम्ही ज्या ती भूमिका त्यावेळेला होती, आज ती भूमिका का नाही? 40-50 हजार कोटीच्या तुम्ही कसं काय पुरवणी मागण्या मान्य करू शकता? ठीक आहे, म्हणजे तुमच्या पाशवी बहुमताच्या बळावर 2 पक्ष फोडून तुम्ही सरकारमध्ये आणलेत, त्यामुळे तुमचं काहीही चालतंय. दोनपैकी एक. सर, राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीची युती आहे आणि महाविकास आघाडीचे जिथं आमदार देखील आहेत, जे की आता शिंदे गटात गेलेत. तर भविष्यामध्ये जर नांदेड उत्तरची सीट महाविकास आघाडीमध्ये जर उभा ठाला, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला सुटली, तर आपण त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार का? आपल्याला विचारतो की आपण अशोकरावजी चव्हाण यांचे निकटवर्ती आहात आणि त्यांचे अत्यंत निष्ठावंत आहात, तसेच शारदा भवन संस्थेचे सचिव देखील आहात, तरी सुद्धा आपण काँग्रेसमध्ये कसे काय? बरं सर, मग आपण काँग्रेसकडे उमेदवारी मागायला जाताना आपले जे घनिष्ठ मित्र आहेत अशोकरावजी चव्हाण यांना आपण पूर्वकल्पना दिली होती का? सर, आपण लोकसभेमध्ये भाजपाचा प्रचार केला का? नाही. सर, त्याच काळामध्ये निवडणूक झाली आणि आपण घरी आराम करत होतात. अशा वेळी मग काही काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे यायचे का, किंवा कॅम्पेनिंगसाठी आपण काही वसंतराव चव्हाणांना मदत केली का? बरं सर, अशोकरावजी चव्हाण आपले घनिष्ठ मित्र आहेत आणि अशी काही कार्यकर्त्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की अशोक चव्हाणांनीच आपल्याला आता काँग्रेसकडे पाठवलेलं आहे आणि आपण आता काँग्रेस हायजॅक करून घेणार आहात आणि त्यामुळे इथले जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचं मात्र आता डोक्यावर मिरे वाटण्यात येतील की काय, अशी चर्चा चालू आहे. असे आरोप देखील आपल्यावर अनेक सोशल मीडियातून होत आहे. आपल्याला काय वाटतं? एवढाच विषय आहे. सर, काही महापालिकेतील नगरसेवक देखील अशोक चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये भाजपामध्ये गेले होते. त्यातले काही लोक काल काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आपल्यासोबत अर्ज भरताना होते. मग त्यांनी पण भाजप सोडून आपल्यासोबत इकडे आले आहेत का काँग्रेसमध्ये? हा, काही सर, भविष्यात जर काँग्रेस पक्षाने आपलं पूर्वीचं काम पाहून, आपली काँग्रेसचं वर्किंग पाहून, मंत्रिपदाचा अनुभव पाहून जर आपल्याला उमेदवारी दिली काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या, तर आपण शारदा भवन संस्थेचा सचिव या पदाचा राजीनामा देणार आहात का? दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण नेहमीच दिग्गजांना आणि मान्यवरांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलत असतो आणि समाजातील तसेच राजकारणातील घटना आणि घडामोडींवर आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांनी महाराष्ट्र राज्याचं उच्च तंत्र तथा वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सांभाळलं आहे, याशिवाय ते 2 वेळा नांदेड उत्तरचे आमदार देखील होते, विरोधी पक्षामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे, श्री शारदा भवन एज्युकेशन संस्थेचे ते सचिव देखील आहेत, ज्यांना आपण विचारवंत म्हणून मानतो, मुत्सद्दी राजकारणी म्हणून मानतो, जे अशोकरावजी चव्हाण यांचे निकटवर्ती आहेत, घनिष्ठ मित्र आहेत. आपण मागेच काही दिवसाखाली पाहिलं होतं की मोठी टीम काँग्रेसची, नगरसेवक असतील, माजी महापौर असतील, अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, माजी आमदार असतील, मंत्री असतील, अशा लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु लोकसभेनंतर चित्र बदललं आणि महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा निघाल्या. याशिवाय काँग्रेस हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष झाला. यानंतर मात्र चित्र बदललं असून मागील 15 दिवसामध्ये भाजपाला गळती लागायला सुरुवात झाली असून बरेच मोठे नेते, बरेच मोठे नगरसेवक असतील, महापौर असतील, अशा लोकांचा पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये परत होताना दिसत आहे. यामध्येच अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय DP सावंत साहेबांनी देखील काँग्रेसकडून तिकीट मागितलं आहे. त्यांनी नांदेड उत्तर या मतदारसंघातून, जो की त्यांचा जुनाच मतदारसंघ आहे, त्यामधून निवडण्याची तयारी देखील काँग्रेसकडे दाखवली आहे. परंतु राजकारणामध्ये हा भूकंप झाला असल्यामुळे जनतेच्या मनात, मतदारांच्या मनात, काँग्रेसच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय काँग्रेसमध्ये कसे. या संदर्भाचा आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की बाबा हा टर्न त्यांनी का घेतला, कशामुळे ते आज इकडे येत आहेत, ते स्वतःहून आलेत का त्यांना अशोक चव्हाणांनी पाठवलं आहे, किंवा त्यांना काँग्रेस हायजॅक करायची आहे का, नेमकं इकडे येण्यामागं काय कारण आहे. ज्यांनी उच्चतंत्र आणि वैद्यकीय खातं सांभाळताना नांदेडला मोठं वैद्यकीय महाविद्यालय दिलं, जे आपण विष्णुपुरीमध्ये पाहतोच, शिवाय ज्यांनी जलवाहिनी आणली आणि नांदेड उत्तर हा टँकर मुक्त केला, त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगली कामं देखील झालेली आहेत, नाकारता येत नाही.
आपल्या महाराष्ट्र राज्याचं ज्यांनी उच्चतंत्र तथा वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सांभाळलं, याशिवाय ते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते, माजी मंत्री तसेच माजी आमदार नांदेड उत्तरचे डी.पी. सावंत साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सावंत साहेबाचं मी आपल्या सगळ्यांतर्फे स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. पण अशोकरावजी चव्हाण यांचे निकटवर्ती आहात आणि त्यांचे अत्यंत निष्ठावंत आहात. तसेच शारदा भवन संस्थेचे सचिव देखील आहात. तरीसुद्धा आपण काँग्रेसमध्ये कसे काय? नाही, प्रश्न तुमचा अतिशय योग्य आहे आणि नांदेडकरांना पडलेला प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहात. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी ही नांदेडच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेली सोसायटी आहे आणि आज नाही, गेल्या म्हणजे संस्थापक अध्यक्षाचे कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण आणि उपाध्यक्ष पद्मश्री शामरावजी कदम यांनी मिळून ही संस्था स्थापन केली आणि नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी असतील, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, त्या सगळ्यांसाठी म्हणजे एक सोशल वर्क म्हणून सुरू केलेली ही संस्था आहे. ती एखाद्या पक्षाची नाही, ती भाजप माइंडेड नाही किंवा काँग्रेस माइंडेड नाही. स्वतः शंकररावजी आणि पद्मश्री शामरावजी कदम हे वेगवेगळ्या पक्षात राहिलेले आहेत, तरीसुद्धा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होते आणि आजपर्यंत संस्थेची वाटचाल जी झालेली आहे ती या दोघांमुळेच झालेली आहे. म्हणजे पक्षात एकत्र असताना आणि विरोधी पक्षात एकमेकांच्या असतानासुद्धा संस्था हा वेगळा विषय आहे. म्हणजे संस्था अशा महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत जिथे सर्वपक्षीय लोक मिळून चालवतात, अनेक आहेत, नाव घेता. पण मला वाटतं तो काही मध्ये येणार नाही. मी अशोकरावजींचा मित्र होतो, आहे आणि पुढे राहीन. मैत्री तर राहणारच आहे, प्रश्नच नाही, कारण मैत्रीच्या वरती पुढे काही नाही आहे. परंतु जिथे राजकीय भूमिका घ्यायचा विषय येईल, हे मी त्यांच्याशी चर्चा झाली आहे माझी, की मला काही विचारसरणी काँग्रेसची गेल्या 40 वर्षापासून मी काम करतो आहे आणि ही विचारसरणी मला पटते आणि या विचारसरणीत मी राहू इच्छितो. त्यांनी काही तसं मला हे केलं नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला की मी काँग्रेसबरोबरच राहीन. कारण काय, गेले 15-20 वर्ष मी नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं, आमदार म्हणून, विरोधी पक्ष म्हणून सुद्धा. आणि एक टीम मोठी तयार झाली आहे ज्याच्यामध्ये मुस्लिम्स आहेत, दलित आहेत, ख्रिश्चन्स आहेत आणि नांदेड उत्तर हा भाग जो आहे हा सुशिक्षित मतदारांचा भाग आहे आणि त्यामुळे इथं सगळे मतदार जे आहेत त्यांचे जेवढे माझे 15-20 वर्षाचे जे ग्रुप झाला आहे किंवा टीम झालेली आहे, त्यांच्या सगळ्यांचं असं म्हणणं पडलं की साहेब आपण काँग्रेसमध्ये राहा आणि त्यामुळे मी काँग्रेसमध्ये राहिलो आणि काल मी उमेदवारी मागितली काँग्रेस. बरं सर, मग आपण काँग्रेसकडे उमेदवारी मागायला जाताना आपले जे घनिष्ठ मित्र आहेत अशोकरावजी चव्हाण यांना आपण पूर्वकल्पना दिली होती का? नाही, त्यांनीही मला कधी म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच भाजपला जेव्हा ते गेले भाजपमध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी कोणाला फोर्स करणार नाही येण्यासाठी. तर मी भाजपमध्ये राहू शकत नाही याची पूर्वकल्पना मी त्यांना दिलेली होती. बरं सर, आपण लोकसभेमध्ये भाजपाचा प्रचार केला का? नाही, ही गोष्ट बरं झालं तुम्ही विचारलं की नांदेडकरांच्या माहितीसाठी सांगतो की मी ऑक्टोबरमध्ये एक हेड इंजुरी मला झाली होती, डोक्याला दुखापत झाली होती, ज्याचे परिणाम डिसेंबर एंडला आले आणि काही रक्त साकळलं होतं माझ्या ब्रेनच्या बाहेर आणि त्यामुळे ब्रेनवर प्रेशर येत होतं. अच्छा. तर त्याला सर्जरी हाच एक उपाय होता आणि 1 जानेवारीला माझी ही सर्जरी झाली. त्याच्यानंतर 1 महिना आराम करायला सांगितलं होतं, पण मी काही 8-10 दिवस आराम केला आणि नंतर लगेच ॲक्टिव्हिटी सुरू केल्या माझ्या मुंबईत. त्याचा परिणाम असा झाला की फेब्रुवारीमध्ये परत ते ब्लड आलं, साकळलं आणि ते परत काढावं लागलं. तर त्यावेळेला डॉक्टरनी मला सांगितलं की तुम्ही महिनाभर आराम केला नाही त्याच्यामुळे परत आलं, आता परत आलं तर अवघड होईल, त्यामुळे तुम्ही 2 महिने अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही, प्रवास करायचा नाही, बाय रोड जायचं नाही, विमानाने जायचं नाही, अशा काही डॉक्टर्सने मला घाबरवून सोडलं आणि त्यामुळे मी अगदी मे एंडपर्यंत आराम केला. फक्त एप्रिलला वोटिंगच्या दिवशी मात्र मी बाहेर वोटिंग करायला गेलो होतो, 1 तासभर तेवढाच बाहेर गेलो. परंतु मी या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मी पार्टिसिपेट करू शकलो नाही कारण मेडिकेशन चालू होते आणि थोडं काळजी घेण्यासाठी सांगितलं होतं, म्हणून मी पार्ट घेऊ शकलो नाही याच्यामध्ये. बरं, त्यामुळे मी तसा सक्तीच्या रजेवर होतो असं म्हटलं तरी चालेल. सर, त्याच काळामध्ये निवडणूक झाली आणि आपण घरी आराम करत होतात. अशा वेळी मग
काही काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे यायचे का, किंवा कॅम्पेनिंगसाठी आपण काही वसंतराव चव्हाणांना मदत केली का? नाही, मी हे पूर्वी सांगितलं की मी काँग्रेसमध्ये होतो, आहे आणि राहीन. त्यामुळे आता काही वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. बरं सर, अशोकरावजी चव्हाण आपले घनिष्ठ मित्र आहेत आणि अशी काही कार्यकर्त्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की अशोक चव्हाणांनीच आपल्याला आता काँग्रेसकडे पाठवलेलं आहे आणि आपण आता काँग्रेस हायजॅक करून घेणार आहात आणि त्यामुळे इथले जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचं मात्र आता डोक्यावर मिरे वाटण्यात येतील की काय, अशी चर्चा चालू आहे. असे आरोप देखील आपल्यावर अनेक सोशल मीडियातून होते. आपल्याला काय वाटतं? नाही, निष्ठावंत मी सुद्धा आहे काँग्रेसचा आणि त्यामुळे दुसऱ्यावर मिरे वाटायचा काही प्रश्नच नाही. मी इतके वर्ष आमदार होतो, मंत्री होतो, तेव्हासुद्धा मी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांना ते योग्य मान जो आहे तो देत आलेलो आहे आणि मिरे वाटायचा विषयच नाही. कारण मी राजकारणाकडे समाजकारण म्हणून बघतो आणि मी साठी मी राजकारणात आलेलो नाही आणि म्हणून माझ्या कल्पना ह्या क्लिअर आहेत की राजकारण कशासाठी करायचं, पक्षाची कास कशासाठी धरावी, पक्षाची ध्येयधोरणे कशी पुढे न्यावी, याच्या बाबतीत माझ्या मनात क्लिअर आयडियाज आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही काही संभ्रम असेल तर तो कार्यकर्त्यांनी काढून टाकावा मनातून. कारण मला कुठलाच एक हायजॅक करायला ते काय एरोप्लेन नाही, पक्ष आहे. त्यामुळे हायजॅक हा पक्ष होऊ शकत नाही. पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसारच आम्ही पक्षात काम करू. त्यांनी जे सांगितलं करायला, जे त्यांनी जबाबदारी देतील ती जबाबदारी नीटाने पार पाडू, एवढाच विषय आहे. सर, काही महापालिकेतील नगरसेवक देखील अशोक चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये भाजपामध्ये गेले होते. त्यातले काही लोक काल काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आपल्यासोबत अर्ज भरताना होते. मग त्यांनी पण भाजप सोडून आपल्यासोबत इकडे आले आहेत का काँग्रेसमध्ये? हां, काही लोक जरूर काल माझ्यासोबत फॉर्म भरताना होते. ते भाजपमध्ये त्यांनी दस्ती टाकली होती काही, असं माझ्या कानावर आहे. कारण मी बघितलं नव्हतं, पण त्यांचे फोटो बघून मला असं वाटलं. पण काल मी फॉर्म भरताना ते सोबत आले. कदाचित त्यांना भाजपमध्ये तशी वागणूक मिळाली नसावी म्हणून त्यांना वाटलं असेल की परत आमच्यासोबत यावं, म्हणून आले असतील कदाचित. सर, भविष्यात जर काँग्रेस पक्षाने आपलं पूर्वीचं काम पाहून, आपली काँग्रेसचं वर्किंग पाहून, मंत्रिपदाचा अनुभव पाहून जर आपल्याला उमेदवारी दिली काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या, तर आपण शारदा भवन संस्थेचा सचिव या पदाचा राजीनामा देणार आहात का? मला वाटत नाही त्याचा काही संबंध आहे. कसं आहे, सचिवपद हे म्हणजे इलेक्शनने झालेलं आहे. मी इलेक्टेड मेंबर आहे आणि अध्यक्षांना अधिकार आहेत सचिवांना ठेवायचं किंवा बदलायचं. ते जे अशोकरावजी म्हणतील ते मला मान्य असेल. पण शेवटी मी सांगितल्याप्रमाणे आम्ही नांदेडच्या विद्यार्थ्यांसाठी ते काम तिथे करतो. कुठलाही पॉलिटिकल राजकीय दृष्टिकोन त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे मला वाटत नाही की ही अडचण येऊ शकेल म्हणून. सर, पक्ष आणि राजकारणाच्या बाहेर जाऊन आता नवीन प्रश्न विचारतो की शेवटी लोकप्रतिनिधीचं काम हे लोकांची कामं करणं आहे. आपण मंत्री होतात, 2-3 वेळा आपण तिथं प्रतिनिधित्व केलं, विरोधी पक्ष म्हणूनही प्रतिनिधित्व केले. तर आपल्या कार्यकाळात अशी महत्त्वाची दखलपात्र अशी कोणती कामे झालेली आहेत? तशी खूप मोजता येतील, परंतु काही मोजकी तुम्हाला सांगायला गेलं की म्हणजे त्याच्यात दूरदृष्टी ठेवून किंवा दूरगामी परिणाम असणारे जे कामं झाली आहेत ते, एक म्हणजे नांदेड उत्तरसाठी मी वेगळी पाणीपुरवठा योजना, पर्यायी पाणीपुरवठा योजना आसना नदीवरून केली. त्यावेळेला एक युनिक टाईपचीच ती ही होती, योजना होती. आणि तुम्हाला आठवत असेल की जेव्हा लातूरला रेल्वेतून पाणी पुरवठा करावा लागला होता, नेमकं त्याच वर्षी ही योजना कार्यान्वित झाली. त्यावेळेला त्याची किंमत 16 कोटी रुपयाची होती. त्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि ते पाणी पुरवठा मंत्री आमचे मित्रच रणजित कांबळे होते. तर त्यांच्यामार्फत मी हे प्रस्ताव पुढे नेलेला होता आणि त्यावेळेला तो खूप उपयोगी पडला होता. परंतु गेल्या काही काळामध्ये ती योजना योग्यरित्या मानपाने चालवली नाही. म्हणून मी गेल्या वर्षीच कमिशनरना सांगितलं होतं की ती योजना तुम्ही चालवली पाहिजे, कमीत कमी पावसाळ्यात तरी चालवली पाहिजे. कारण तिथे मोठे पंप्स आहेत. ते पंप जर वापर नाही झालं तर त्याला गंज चढेल आणि मग ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला तुम्हाला ते वापरता येणार नाही. आता यावेळेला गरज पडली होती, त्यांनी चालवली. ही योजना चांगली चालवली पाहिजे असं माझं मत आहे. नेहमी चालवली पाहिजे, कारण त्याच्यासाठी आपण 20 mm³ पाणीचं आरक्षण UPPमध्ये ठेवलेलं आहे.
त्यामुळे ते आरक्षण वाया जाता कामा नये. ते पैशाला भरावेच लागतात आरक्षण असल्यामुळे. त्याचा उपयोग झाला पाहिजे. ती एक योजना मी आणली होती जी कायम उपयोगात येईल अशी. दुसरी एक योजना आपली पावडेवाडीची पाणी पुरवठा योजना. पावडेवाडीला पूर्ण नांदेड उत्तरमध्ये उन्हाळा झाला सुरू की 12 ते 15 टँकर्स लागायचे आणि खूप त्रास व्हायचा लोकांना. तर मी परत आमचे मुख्यमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्र्यांकडे गेलो आणि म्हटलं आम्हाला एक अशी हे द्या, योजना द्या म्हणून. तर त्याचं ब्ल्यूप्रिंट्स वगैरे सगळे केले, प्लॅन केला. जवळजवळ 17-18 कोटीची ती योजना त्यावेळेला झाली. आणि त्यावेळेला मराठवाड्यामध्ये सेमी अर्बन एरियामधली सगळ्यात मोठी पहिली पाणीपुरवठा योजना ती होती. आणि ती योजना अतिशय चांगल्या तऱ्हेने चालली काही काळामध्ये. पण नंतर मग ग्रामपंचायतीने काही थकबाकी वाढली, म्हणजे वस्ती तिकडे वाढत चालूच आहे अजूनही वाडीमध्ये. त्यामुळे काही ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज आहे. पण आपण सुरुवात करून दिली. आता ती योजना कशी पुढे राबवायची हे आता लोकांनी ठरवावं. पण ती एक योजना चांगली झाली. तिसरं म्हणजे माझ्याकडे मेडिकल एज्युकेशन हे खातं होतं आणि त्या खात्यामध्ये असताना वार्षिक बजेट, म्हणजे आता जसं बजेट वाटेल तसं वाटलं जातं तसं त्यावेळेला नव्हतं आमच्या काळात. 12-13-14मध्ये. तर त्यावेळेला 4 वर्षामध्ये मी जवळजवळ 125 कोटी रुपयाचा निधी आणला. म्हणजे त्यावेळेला ते 4 वर्ष 125 कोटी म्हणजे खूप मोठं टास्क होतं ते. पण ते त्यावेळेला आपण केलं मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून. आणि मला आनंद आहे की 4 वर्षात ती मेडिकल कॉलेज सुरू झालं आणि शिफ्टिंगही झालं आपलं जुनं मेडिकल कॉलेज नवीन. कारण महाराष्ट्रात काही मेडिकल कॉलेज असे आहेत की ते तयार पण झाले परंतु शिफ्टिंगच झाली नाही ती वर्षानुवर्ष. बरोबर. पण आपलं मेडिकल कॉलेज हे 2 महिन्यात शिफ्ट झालं, चालू झालं. आणि त्यावेळेला तिथं आपण त्यावेळेला म्हणलंही होतं, पृथ्वीराज चव्हाण उद्घाटनाला आले होते त्यावेळेला. त्यावेळेला मी भाषणात म्हणलं होतं की आमच्याकडे सुपर स्पेशालिटी गरजेचे आहे आमच्याकडे नांदेडला. कारण नांदेड हे 3-4 जिल्ह्याचे पेशंट्स इकडे येतात. ते पुसदपासून, निजामाबादपासून, परभणीपासून सगळेच येतात. त्यामुळे इथेच या सगळ्या फॅसिलिटीज झाल्या पाहिजे. आणि म्हणून त्याच वेळेला आपण 4 स्पेशालिटीजचा प्रस्ताव आपण पाठवला होता. एक नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव पाठवला होता, डेंटल कॉलेजचा प्रस्ताव. असं म्हणजे एक पूर्ण मेडिकल हब नांदेडला व्हावं यासाठी मी प्रयत्न केले होते आणि बऱ्याच अंशी मला त्याच्यात यश मिळालं होतं. पण सुपर स्पेशालिटी जे आहे ते अजून मार्गी लागलेलं नाही. सर, भविष्यामध्ये नांदेड उत्तरमधून जर आपल्याला संधी मिळाली तर आपण अजून कोणते कामं करू शकतात? कोणती ब्ल्यूप्रिंट आपल्याकडे तयार आहे का? नाही, आता नांदेड शहराचा आणि ग्रामीणचा आहे. ग्रामीणचा मुख्य प्रॉब्लेम कसा आहे की आपण जरी विष्णुपुरीचं पाणी घेत असू तरी ते आपण म्हणजे विष्णुपुरीच्या कठेवरचे जे आहेत तिकडच्या लोकांना पाणी मिळते. तिथे प्रवाही सिंचन आहे. आपल्याकडे प्रवाही विष्णुपुरीचं नाही आहे. आपल्याकडे प्रवाही जे आहे ते येलदरीचं आहे, सिद्धेश्वर येलदरीचं. परंतु ते आता ते कालवे वगैरे इतके जीर्ण झालेले आहेत कारण ते लिमगाव सर्कलमध्ये त्याचं कालवे आहेत. परंतु ते टोकाला टेल एंडला असल्यामुळे आजही तिथं पाणी फार क्वचित पोचतं. त्याला खूप हे करावं लागतं. अनेक ठिकाणचे काम पाणी बंद करून इथंपर्यंत यावं लागतं. तर मला वाटतं की आसनामध्ये जर आपण UPPचं पाणी काही आरक्षित केलं शेतीसाठी तर एक खूप मोठा काम होऊन जाईल. कारण जास्ती काही लागणार नाही. जे 10-15 गावं आहेत त्यांच्यासाठी एक ते ग्रामीण भागासाठी ते एक पुढील काळात आपल्याला करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नांदेड शहराचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ट्रॅफिकचा आहे. आणि यासाठी नांदेड शहरामध्ये म्हणजे नागपूर असो किंवा पुणे असो किंवा मुंबईच्या धर्तीवर एक ब्रिज आपल्याला ओव्हरब्रिज टोटल थ्रूआउट द सिटी केलं पाहिजे आणि त्याला बाहेर जायला वेगवेगळ्या ठिकाणी उतरायला तुम्हाला ॲक्सेस दिले पाहिजे तरच ते ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर आज गाड्यांची संख्या इतकी प्रचंड वाढते आहे आणि ट्रॅफिक तसेच आहेत. ते बरं झालं की गुरुत्वागर्दीमुळे आपल्याला एवढे तरी मोठे मेन रोड झाले. नाही तर मग आज आपल्या नांदेडची हालत काय असते ते सांगताही येत नाही. त्यावेळेला काँग्रेसच्या काळातच गुरुत्वागर्दी झाली आणि ते रस्ते वायडनिंग झाले आणि त्यामुळे कमीत कमी रस्ते तरी झाले परंतु तेही रस्ते आज कमी पडत आहे. त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्शनसाठी मोठं काम करणं गरजेचं आहे. बाकी शहरातील स्वच्छता हा तर विषय आहेच. घनकचरा व्यवस्थापन हाही मोठा विषय आहे. जसजसं शहर वाढतं आहे
तसतसं हे सगळे मोठे विषय करत जातात आणि त्याच्या डे टू डे मॉनिटरिंग राहिलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर, नांदेड शहराला लागूनच तरोडा हे गाव होतं, खुर्द आणि बुद्रुक. तिथे आपण आपल्या काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्येच त्याला महापालिकेत घेतलं. आज वेगवेगळ्या केंद्रीय किंवा राज्याच्या योजना असतील तिथे येतात, कोट्यावधीचा निधी येतो. परंतु उत्तरमध्येच एक गाव आहे की जे महापालिकेत येऊ शकलं नाही. मग तिथे मात्र सध्या ते गाव व्हेंटिलेटरवर असल्यासारखं आहे. कचरा असेल, अस्वच्छता असेल, पाण्याचा प्रश्न असेल, बऱ्याच गंभीर समस्या तिथं आहेत. तर आपलं ह्या दोन्ही गावांबद्दल काय मत आहे? कारण एकीकडे महापालिकेत गेलेले गाव विकसित झालेलं आहे आणि हे गाव मात्र अजूनही विकासाच्या वाटेवर आहे. काय वाटतं? तुम्ही वाढीचे हो सर. गोष्ट करताना नाही, आमचंही म्हणणं तेच होतं की प्रस्तावही आपला तेच होता. मनपाचा ठरावही तसा होता की वाडीचा काही भाग, नसरतपूर हसापूरचा काही भाग, तुप्प्याचा काही भाग, हे जे लागून आहेत झालर क्षेत्रामध्ये, हे महानगरपालिकेमध्येच घेतले पाहिजेत. कारण महानगरपालिकेला लागून ज्या नगरपंचायती झाल्या त्या कालांतराने महानगरपालिकेमध्ये आल्याच, घ्याव्याच लागल्या. आपल्या जिल्ह्याचंच, आपल्या शहराचंच उदाहरण आहे. वाघाळा वेगळी नगरपंचायत होती, ती आपल्याला मनपामध्ये घ्यावी लागली आणि नांदेड वाघाळा मनपा झाली. तसेच तरोडा ही वेगळी ग्रामपंचायत होती 2009 साली जे इथं आली मनपामध्ये. त्याच्यानंतर तरोड्याला प्रचंड निधी मिळाला. त्यावेळेला BSUPची निधी मिळाला. म्हणजे माझ्या अंदाजे 600-700 कोटी रुपये त्यांना 3-4 वर्षात मिळाले. आणि म्हणून तरोड्याचे रस्ते किती वाईड आहेत तुम्ही बघा, सगळं बघा. हो. आता ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीचा स्वतःचा जो रेव्हेन्यू असतो तो फार कमी असतो. आता वाडीसारखं ठिकाण जे आहेत, पाणी आता मनपा पुरवते. त्यांचं सिवरेजचं ट्रीटमेंट जे आहे ती मनपा करते. त्यामुळे मेजॉरिटी मनपावर डिपेंडंट आहेत. आणि मनपामध्ये आल्यानंतर 5 वर्ष टॅक्स काही बदलत नाहीत आणि सुविधा सगळ्या मिळतात. नवीन निधी मिळतो, मनपाकडे मागू शकतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज वाडीचा कुठला असेल तर अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही तिथं. त्यामुळे रस्त्यावर जे पाणी सांडतं ना, आता मल्टीस्टोरेज बिल्डिंग तिथं झाल्या, फ्लॅट सिस्टीम झाल्या, परंतु तिथं पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज गरजेचं आहे. मी आमदार असताना शेवटी आपण एक प्रस्ताव तयार केला होता 45 कोटी रुपयांचा पावडेवाडीच्या अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी, पण त्याचं पुढे काही झालेलं नाही आहे. मला वाटतं वाडी हे मनपामध्ये आलं पाहिजे, माझं वैयक्तिक मत आहे. मनपाने ठराव घेतलेला आहे. आणि नांदेडचा मी सांगितलं वाघाळा घ्यावं लागला आपल्याला. औरंगाबादला लागून सातारा होता, तिथे पण अशीच नगरपालिका झाली होती, नगरपंचायत झाली होती. ती कालांतराने परत मनपामध्ये घ्यावी लागली. त्यामुळे राजकीय फायदे सोडून दुसरा कुठला फायदा नाही नगरपंचायत राहण्याचा. म्हणजे लोकांच्या सुविधासाठी महानगरपालिकेमध्येच घेतलं पाहिजे, हे माझं आजही स्पष्ट मत आहे. सर, आता राज्य शासन हे इलेक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि त्याच मोडमध्ये त्यांनी काही निर्णय देखील घेतलेले आहेत. त्यामध्येच लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल. आपण मंत्री होतात, आमदार होतात, आपण एक विचारवंत आहात, नागरिकपणा देशाची जबाबदारीनं आपण बोलतात. आपलं काय मत आहे सर या योजनेवर? मला ते दिवस आठवतात 2010 ते 14 जेव्हा मी मंत्री होतो, राज्यमंत्री होतो. त्यावेळेला अधिवेशनामध्ये समोरून देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यावेळेला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे होते. पुरवणी मागण्या मागितल्या. म्हणजे त्यावेळेला असायच्या 4 ते 5 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मागतच असते सरकार. पण ते 4-5 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या आल्या तरी ते ओरडाओरड व्हायची, एवढ्या पुरवणी मागण्या कशा घेतात तुम्ही, एवढं कसं काय होतं. आज गेल्या बजेटला 40,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आल्या. मला खरंच देवेंद्र फडणवीसांना विचारावं वाटतं की तुम्ही ती भूमिका त्यावेळेला होती, आज ती भूमिका का नाही? 40-50 हजार कोटीच्या तुम्ही कसं काय पुरवणी मागण्या मान्य करू शकता? ठीक आहे, म्हणजे तुमच्या पाशवी बहुमताच्या बळावर 2 पक्ष फोडून तुम्ही सरकारमध्ये आणलेत, त्यामुळे तुमचं काहीही चालतंय. परंतु कुठलीही अशी योजना, माझं मत आहे की सरकारने 5 वर्ष आधी आणली पाहिजे किंवा 2-3 वर्ष तरी आधी आणली पाहिजे. आता लोकसभेमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला म्हणून ही स्कीम आणायची आणि काहीतरी इलेक्शनच्या आधी विधानसभेच्या काहीतरी रेवडी वाटल्यासारखं करायचं. ही चालू शकेल की नाही कोणालाच माहिती नाही. कारण एवढा मोठा 45,000 कोटी रुपयाचा बोजा हा स्टेट एक्सचेकरवर येणं हे व्यवहार्य नाही आहे. आणि हे केवळ आणि केवळ इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे.
मला माहिती नाही, पण आजच मी व्हॉट्सअपवर मेसेज वाचला की मध्य प्रदेशात जे इलेक्शनच्या तोंडावर सुरू केली होती लाडली बहिणा, ही आता बंद करावी लागली असं मला म्हणजे त्याचं खरं खोटं मला माहिती नाही, पण असं मेसेजेस फिरत आहेत. ही पण तशीच होणार आहे. महाराष्ट्र लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळं तसंच होणार आहे. आणि हे केवळ आणि केवळ इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेली ही स्कीम आहे. तुम्हाला मी आठवण देऊ इच्छितो, स्कीम कुठल्या व्हॅलिड असतात. काँग्रेसने संजय गांधी निराधार योजना 1962 साली आणली होती. तेव्हापासून आजपर्यंत ती अव्याहतपणे चालू आहे आणि ते चांगल्या म्हणजे गरिबांना त्याचा फायदाही होतो. श्रावणबाळ योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, अशा योजना, व्यवहार योजना तुम्ही आणा ना. ते इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून नाही केल्या ते खरोखरच गोरगरिबांना फायदा व्हावा म्हणून केलेले आहेत. हे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेले निर्णय आहे. हे काही जास्ती दिवस टिकतील असं मला वाटत नाही. सर, एकीकडे पेपरफुटी आहे, नीट घोटाळा आहे, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात असा तो पसरलेला आहे नीट घोटाळा. यासोबतच पूजा खेडकर प्रकरण आहे. पुण्यामध्ये ड्रग्ज सापडतं 300 कोटीचं. औरंगाबादमध्ये पण ड्रग्जचं जाळं सापडतं. सर, काल सकाळीच कल्याणमध्ये ATS गुजरातचं येतं आणि 7,000 कोटीचे ड्रग्ज घेऊन जातं. मग महाराष्ट्राच्या पोलिसला माहीत देखील नाही की गुजरातच्या पोलिसांनी कारवाई केली. हे सगळं असताना राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का, आपल्याला काय वाटतं? नाही, हे सरकार गेल्या म्हणजे 19 पासून जेव्हापासून यांची सत्ता गेलेली आहे भाजपची, तेव्हापासून हे कायम इलेक्शन मोडमध्ये आहे. यांना काय चाललं आहे, कायदा सुव्यवस्था, आज पुण्याची कोयता गँग किती वेळा सांगितलं तरी अजून चालूच आहे ते. आता गृहमंत्री म्हणून यांनी काही जबाबदारी उचलली पाहिजे फडणवीसांनी. ते कुठे उत्तरदायी ठरत नाही. आता हे देशभरात चाललेलं आहे. एज्युकेशनच्या फील्डमध्ये असो किंवा ट्रेनचे ॲक्सिडेंट, रेलचे ॲक्सिडेंट्स बघा तुम्ही कशा पद्धतीने होत आहेत, किती होत आहेत. म्हणजे या सगळ्यांना कोणी उत्तरदायित्व म्हणजे स्वतःची म्हणजे जनाची नाही तर मनाची तरी लाज असली पाहिजे राज्यकर्त्यांना. तीसुद्धा त्यांनी ठेवलेली नाही असं मला वाटतं. सर, जरांगे पाटलाचं आंदोलन आजही चालू आहे आणि त्या आंदोलनाचे पडसाद देखील आता उमटताना दिसत आहेत. लोकसभेमध्ये पण जरांगे फॅक्टर चालला असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. आरक्षणाच्या आंदोलनाकडे आपण एक व्यक्ती म्हणून कसं पाहता? मराठा आरक्षण हे काळाची गरज आहे. हे मी आज नाही, म्हणजे आमदार नसताना सुद्धा मी त्याचं पुरस्कार केलेला आहे 2007-8 साली, की कशा पद्धतीने पूर्वी जे कालचक्र होतं ते अतिशय योग्य पद्धतीने चालायचं. आम्ही शाळेत जाताना 7 जूनला पाऊस असो की नसो छत्री घेऊन बाहेर पडायचो की 7 जूनला पाऊस पडणारच म्हणून. पण ते जे हे होतं ते आता राहिलं नाही गेल्या अनेक वर्षामध्ये. आणि मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे आणि म्हणून हे निसर्गाने जी अवकृपा केलेली आहे गेल्या 15-20 वर्षामध्ये, शेतकरी किती मोठा असो छोटा असो त्यांना शेतीवर विसंबून राहता येत नाही. मग दुसरं सोर्स काय आहे त्यांच्याकडे? त्यामुळे आता गेल्या 15-20 वर्षापासून आरक्षणाची निकड भासू लागली. खरं म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच सांगितलं होतं की मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागेल, पण त्यावेळेला आम्ही घेतलं नाही. खास करून मराठवाड्याच्या जे मराठे आहेत त्यांना त्यावेळेला म्हणजे जेव्हा नागपूर करार झाला किंवा पंजाबराव देशमुखांनी जेव्हा OBC ते केलं त्यावेळेला आपल्या मराठवाड्यात ते घेतलं नाही आपण. तर मराठ्यांना गरज आरक्षणाची आहे यात काही वाद नाही आत्ताच्या घडीला. परंतु जरांगे पाटलांनी जे पुढाकार घेतला खरोखरच म्हणजे मी त्यांना सलाम करेन की ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःवर सगळे हे पेलून ही जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु शासनाने म्हणावं तसं त्यांना बोलतात, शासन बोलगेवढं आहे, करणारं काहीच नाही. ज्या वेळेला वाशीला जरांगे पाटलांचं आरक्षण हे आपलं आंदोलन स्वतः शिंदे साहेबांनी जाऊन उठवलं, त्यावेळेला त्यांनी मसुदा दिला सगळे सोयऱ्यांचा. मसुदा दिला तेव्हा काहीच सांगितलं नव्हतं की आम्ही दुसरं काही आरक्षण आणतोय म्हणून. मसुदा आणून आम्ही महिन्याभराच्या देऊ. त्याच्यावर आमचे भोळा मराठा समाज खुश झाला, फटाके वाजवले, गुलाल वाटला की बाबा आपल्या पदरात पडलं म्हणून. तसं तर पदरात काहीच पडलं नाही. ते दिलं, सगळे सोयऱ्यांचा मसुदा दिला आणि लगेच 10% आरक्षण आणलं. म्हणजे ही शुद्ध फसवणूक केली शासनाने मराठा समाजाची, हे माझं स्पष्ट मत आहे. कारण 10% आरक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या बेंचेसने 2 वेळा फेटाळलेलं आहे. आता तुम्ही नवीन असं काय करताय
मला आठवतं नारायण राणेच्या समिती जी आम्ही सत्तेत असताना केलं होतं पहिलं आरक्षण, त्यावेळेला जवळजवळ 1.25 महिना हे सगळीकडे झालं, सर्वे झाला, गावोगाव जाऊन केला. त्याच्यानंतर जस्टिस गायकवाडांची समिती आली, त्यांनीसुद्धा 1-2 महिने काम केलं. या दोघांचा जो प्रस्ताव आहे तो सुप्रीम कोर्टाने फेटाळला, सपशेल फेटाळला. आता या सरकारने काय केलं, काहीतरी दाखवायचं म्हणून 8-10 दिवसामध्ये थातूरमातूर काहीतरी सर्वे केला, म्हणजे उगाच केल्याचं दाखवलं आणि परत ते 10% देऊन टाकलं. ही मागणी नव्हती जरांगे पाटलांची किंवा समाजाची नव्हती, कारण 2 वेळा सुप्रीम कोर्टाने हे केल्यानंतर कसं होणार. त्यामुळे ही फसवणूक झाली आणि खरं जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या आहेत त्या अतिशय योग्य आहेत आणि आता मराठा समाज पेटून उठलेला आहे. आता हे कशावर ऐकणार नाही हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे सरकारला काहीतरी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हे असं करावंच लागणार आहे. काहीतरी त्याच्यात तोडगा काढणं हे अतिशय गरजेचं आहे. सर, आपण मंत्री होतात, सोबतच आपण विचारवंत देखील आहात, अभ्यासक आहात. मराठा समाजाचा प्रश्न हा राज्य शासन सोडू शकतो का केंद्र शासन? कारण की तामिळनाडूमध्ये 50%च्या वरचं आरक्षण टिकलेलं आहे आणि तिथले सगळे समाजाचे लोक त्याचा लाभ घेत आहेत. आपल्याला काय वाटतं सर, केंद्र की राज्य? तामिळनाडूचं जे आरक्षण टिकलं ना, ते परत लोकसभेमध्ये नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला ते शेड्यूल 9मध्ये टाकल्यामुळे ते टिकलं. आता बाकीचे जे आरक्षण, जसं EWSचं जे 10% अचानक थोडं इलेक्शनच्या तोंडावर गेल्या वेळेला, ते सुद्धा लोकसभेमध्ये ठराव घेऊन टिकवलेलं आरक्षण आहे. त्याच्यामुळे त्याला कोर्टात जाता येत नाही. तामिळनाडूचं तसंच आहे. परंतु परवा बिहारचं जे हायकोर्टाने फेटाळलं ते महाराष्ट्र टाईपचंच आरक्षण होतं. बरोबर. त्यामुळे एक तर तुम्हाला 10% द्यायचं असेल तर ते 50%ची जी मर्यादा आहे ती ओलांडल्याशिवाय शक्य नाही. ते लोकसभाच करू शकते. आणि जर तुम्हाला OBCमध्ये द्यायचं असेल तर महाराष्ट्र शासनाने, जसा तो सगळे सोयऱ्यांचा मसुदा त्यांनी दिला, ते महाराष्ट्र शासनाचा नियम आहेच तो कायदा, की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना OBC मिळतच होतं आधी. पण आता त्यांनी सुरुवात केलेली द्यायची. आता सगळे सोयऱ्यांना दिल्यावर आणखीन त्याची व्याप्ती वाढेल. म्हणजे 2 पैकी 1 काही होऊ शकतं, पण कुठल्याही परिस्थितीत हे झालं पाहिजे 2 पैकी 1. सर, राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीची युती आहे आणि महाविकास आघाडीचेच इथं आमदार देखील आहेत, जे की आता शिंदे गटात गेलेत. तर भविष्यामध्ये जर नांदेड उत्तरची सीट महाविकास आघाडीमध्ये जर उभाटाला, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला सुटली, तर आपण त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार का? नक्कीच करणार. महाविकास आघाडी म्हणून प्रचार करणारच ना. आता लोकसभेत वसंतराव चव्हाणांचा प्रचार उभाटांनी केला, राष्ट्रवादीने केला आणि एक संघ महाविकास आघाडी राहिली म्हणूनच महाराष्ट्रात जे यश मिळालं ते प्राप्त होऊ शकलं. सर, आपल्याला मी एक अवघड प्रश्न विचारतो की आपल्याला जर एकच गोष्ट निवडायला सांगितली की काँग्रेस की अशोकरावजी चव्हाण, आपण काय निवडणार? तशी वेळ येणार नाही मला वाटतं आणि तशी वेळ यायलाही नाही पाहिजे, कारण मैत्री ही पर्सनल जीवनाची आहे आणि राजकारण हे आपल्या विचारसरणीशी निगडीत आहे. त्यामुळे अशी काही वेळ येईल असं मला वाटत नाही. सर, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये थोडी बेचैनी आहे, इन्सिक्युरिटी आहे. तर चॅनलच्या माध्यमातून सगळेच कार्यकर्ते आणि मतदार काँग्रेसचे आपल्याला बघत आहेत. आपण त्यांना काय सल्ला द्याल? कशाबद्दल म्हणताय सर? की बाबा, चव्हाण साहेबाचे मित्र आता काँग्रेसमध्ये आलेत आणि निष्ठावंत आहेत. काही कार्यकर्ते, त्यांची थोडी बेचैनी आहे, तसं ते एकट्यामध्ये बोलत आहेत खाजगीमध्ये. नाही, एक गोष्ट खरी आहे की गेल्या 40-50 वर्ष चव्हाण साहेब हे काँग्रेसचे नेते होते आणि आज जेवढे काही आहेत कार्यकर्ते हे सगळे चव्हाण साहेबांनाच रिपोर्ट करायचे, त्यांच्या नेतृत्वालाच काम करायचं. मला आठवतं मी राज्यमंत्री असताना मला अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही दिल्लीशी कॉन्टॅक्ट वाढवा, तुम्हाला कॅबिनेट व्हायचं असेल तर दिल्लीशी कॉन्टॅक्ट वाढवावं लागेल. पण मी म्हणायचो नाही बाबा, आमची दिल्ली अशोकराव चव्हाणच आहेत. त्यामुळे मी कधी मंत्रिमंडळाच्या काळामध्ये 4 वर्षात कधी एकदाही दिल्लीला गेलो नाही. त्यामुळे एक छत्री कारभार होता आणि तो अचानक म्हणजे असं भूकंप झाल्यासारख्या नंतर जी परिस्थिती होते 7 रिश्टर स्केलचा, तशी परिस्थिती आज पक्षामध्ये आहे, नाकारत नाही मी. आणि संभ्रमात कार्यकर्ते आहेत. पण आता लोकसभेमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे कशा पद्धतीने लोकांचं काय म्हणणं आहे. आता हे कार्यकर्त्यांनी ओळखून घ्यावं की कुठल्या म्हणजे जनतेचं काय म्हणणं आहे. आपण हा फक्त दुवाच आहोत जनतेच्यामध्ये आणि पक्षाच्यामध्ये.
त्यामुळे जनतेचा कल कुठे आहे हे कार्यकर्त्यांनी ओळखून घ्यावं आणि त्या पद्धतीने काम करावं आणि मनाला पटलं पाहिजे. कुठलंही काम जे आहे करताना मनाला पटलं पाहिजे असं मला वाटतं. सर, आपण महाविकास आघाडीचे घटक आहात. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, जनता आपल्याला पाहत आहे. तर आपण शेवटच्या प्रश्नामध्ये की जनतेला आपण काय आवाहन करणार? नाही, आव्हान एकच राहील आपले की 2019 नंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत हे महाराष्ट्राला अभिप्रेत असं नव्हतं कधी. महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या खालच्या स्तरावर कधी गेलं नव्हतं, परंतु भाजपने हे त्या स्तरावर नेलेलं आहे. आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं ज्यावेळेला फडणवीस म्हणाले की मी 2 पक्ष फोडून आलो. म्हणजे जशी काय आपण काय फार मोठी मर्दमुकी गाजवल्यासारखे मी 2 पक्ष फोडून आलो असं म्हणणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा एखाद्या पक्षाचे हेड हे महाराष्ट्रात असं कधी वातावरण नव्हतं. संपूर्ण मेजॉरिटी असताना त्यांनी राष्ट्रवादी फोडली. 8 दिवस आधी स्वतः पंतप्रधान मोदी लाखोच्या सभेमध्ये म्हणतात की राष्ट्रवादीने 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. त्याच राष्ट्रवादीला तुम्ही 4-5 दिवसात घेता आणि त्यांच्याकडे अर्थमंत्र्याची म्हणजे तिजोरीची चावी देता. म्हणजे हा विरोधाभास जो आहे ना हा लोकांच्या पचनी पडलेला नाही आणि म्हणूनच लोकसभेमध्ये त्यांची जी दाणादाण झाली त्याचं कारणच हे आहे की तुमचं बोलणं एक आणि करणं एक हे जनतेला पटलेलं नाही आहे. आणि त्यामुळे जनताच इलेक्शन आता हातात घेत आहे. जे चांगलं वाटेल ते चांगलं, वाईट वाटेल त्यांना वाईटच त्या पद्धतीनेच वागणार जनता. आणि आता सांगायची गरज नाही, आता तरुणाईलाही सुद्धा कळतंय, सगळ्यांना कळतंय की बुवा कशा पद्धतीने हे राजकारभार चालला आहे. बरं सर, आपले जीवलग मित्र आपलं ऐकतच असतील तर आपण आपल्या मित्राला घरवापसी करण्यासाठी प्रोत्साहित कराल का? प्रोत्साहित नाही, मग तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. अच्छा. नक्की. मी जेव्हा घरवापसी जेव्हा होईल तेव्हा तो दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असेल एवढंच मी सांगू इच्छितो. बरं सर, आपण प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थित उत्तरं दिली, दिलखुलास दिली. अडचणीचेही प्रश्न होते, आपण आपल्या शैलीत त्याचा समाचार देखील घेतला. दर्शको, ही मुलाखत आपल्याला कशी वाटली जरूर आम्हाला कळवा. काही आपल्या कमेंट असतील तर आपण जरूर करू शकता. आपला काही संदेश असेल तोही आम्ही DP सावंत साहेबांपर्यंत जरूर पोचवू. सर, आपण आम्हाला वेळ दिलात, मी आपला आभारी आहे सर. धन्यवाद. आभारी. नमस्कार. तर दर्शको, हे होते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री DP सावंत साहेब यांच्याशी आपण चर्चा केली. दर्शको, राजमुद्रामध्ये आपण नेहमीच मान्यवरांना बोलत जाऊ, त्यांच्याशी गप्पा देखील मारत जाऊ. इथेच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.